नमस्कार, डी24 पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। मराठा सेवा संघ व राष्ट्रीय मराठा सेवा संघ यांच्या माध्यमातून वधूवर मेळावा आज हिरेभवन या ठिकाणी घेण्यात आला। यावेळी मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित होते। 4 ते 5 हजार मराठा समाज व महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। त्यानंतर त्यांचा या ठिकाणी सत्कार देखील करण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी वधूवर मेळाव्यामध्ये असलेले मान्यवरांचा सत्कार मराठा सेवा संघ व राष्ट्रीय मराठा सेवा संघाच्या माध्यमातून करण्यात आला। मराठा समाजातील वधूवर मेळावा हा मोठ्या संख्येने घेण्यासाठी मोठ्या संख्येने पब्लिक व मराठा समाज उपस्थित होता। यावेळी प्रतिक्रिया देताना की जे तुटणारे लग्न आहेत त्यांना व्यवस्थित समुपदेशन केलं लग्नापूर्वी लग्नानंतर तर ते टिकू शकतं। फक्त काय होतं, इगो हा जो पॉईंट आहे तो बाजूला ठेवला, व्यवस्थित समुपदेशन केलं मुला मुलीचं त्या पालकांचं तर चांगल्या पद्धतीने तुटणारा मी वाचवू शकतो। लग्न मोडण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे, ही समाजाची एक चिंता निर्माण झालेली आहे। त्यामुळे आम्ही आज इथं या ठिकाणी ज्या आपण इथं जेटी देशले साहेब इथं आलेले आहेत त्यांचा एक मुद्दाम सपत्नीक सत्कार करणार आहोत। त्यांच्या लग्नाला 67 वर्ष पूर्ण झाले। आता एक वर्षामध्ये 4 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये घटस्फोट होत आहे। त्याच्यामुळे आम्ही मागच्या वर्षीपासून ही प्रथा सुरू केली की ज्यांच्या लग्नाला 50 वर्षाच्या पुढे झालेलं आहे त्यांचा इथं समाजासमोर मुद्दाम सत्कार करायचा, त्यांचा आदर्श या ठिकाणी लोकांनी घेतला पाहिजे की किती वर्ष विवाह टिकून राहतो म्हणून। त्यांनी त्यांच्या विवाहाविषयी आणखी सांगायचं म्हणजे त्यांनी अमावस्याला लग्न केलंय आणि त्यांच्या लग्नाचा विधी जो आहे तो एका बौद्ध समाजाच्या माणसाने केलेला आहे आणि शिवाय नातेवाईकांचा बहिष्कार सुद्धा त्यांनी सहन केला। पण त्यानंतर ते न्यायमूर्ती झाले, त्यांचे मुलं आता अमेरिकेत आहे। म्हणजे असा काही फरक पडत नाही की त्यांचं त्यासाठी आपण या ठिकाणी सत्कार ठेवणार आहोत। आपण या ठिकाणी धुळे, नंदुरबार, जळगाव व महाराष्ट्र महिला संख्येने उपस्थित होते। हिरेभवन आपली माणसं आपली दस्ता, आपली माणसं आपली दस्ता।